नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच RPF कॉन्स्टेबल पदभरती 2026। यामध्ये पदसंख्या असणार आहे 5,500। लागताच तुम्हाला 21,700 पासून ते 35,500 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय नौदलाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शन त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। बघा, तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। बघा, RPF कॉन्स्टेबल पदभरती 2026 असणार आहे। ऑर्गनायझेशन नेम असणार आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, म्हणजेच रेल्वे संरक्षण दल। यामध्ये पोस्टचं नाव असणार आहे SI आणि कॉन्स्टेबल। पदसंख्या असणार आहे 5,500। ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। येथे भारतातील कोणताही व्यक्ती मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकता। तुम्हाला प्रति महिना सॅलरी ही 21,700 पासून ते 35,500 पर्यंत भेटणार आहे। एज लिमिट ही तुमची मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष असणे आवश्यक असणार आहे। येथे SC आणि ST करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि OBC करता 3 वर्षाचं तुम्हाला इथे कन्सेशन भेटणार आहे। ॲप्लिकेशन फी बघा किती लागणार आहे। जनरल आणि OBC करता 500 रुपये असणार आहे आणि SC ST आणि PWD करता हे तुमची 250 रुपये फी असणार आहे। त्यानंतर बघा, आता इथे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे। यामध्ये पहिल्यांदा तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, त्यानंतर तुमचं फिजिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होणार आहे। बघा, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे। बघा, जनरल अवेअरनेसबद्दल तुम्हाला 50 प्रश्न 50 मार्काकरता विचारले जाणार आहेत। त्यानंतर अँथमॅटिक म्हणजेच अंकगणितचे 35 प्रश्न 35 मार्काकरता असणार आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 35 प्रश्न 35 मार्काकरता असणार आहे। अशा मिळून 120 मार्काचा तुमचा इथे पेपर होणार आहे। त्यानंतर बघा, फिजिकलमध्ये काय काय होणार आहे, तर येथे पर्यंत तुमची हाईट चेक केली जाणार आहे। जनरल आणि OBC करता 165 मेल करता आणि फिमेल करता 157 सेमी तुमची इथे हाईट असणे आवश्यक असणार आहे। SC आणि ST करता मेल करता 160 आणि फिमेल करता 152। त्यानंतर बघा चेस्ट किती असणे आवश्यक असणार आहे। जनरल आणि OBC करता 80 सेमी असणे आवश्यक असणार आहे। श्वास घेऊन 5 सेमी वाढणे आवश्यक असणार आहे। SC ST करता 76.2 सेमी आणि श्वास घेऊन 5 सेमी वाढणे आवश्यक असणार आहे। यामध्ये फिमेल करता कोणतेही चेस्ट नसतं। बघा, आता रनिंग टेस्ट यामध्ये मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेटसाठी वेगळं असणार आहे। मेल करता डिस्टन्स असणार आहे 1600 मीटर, 5.45 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। फिमेल करता 800 मीटर असणार आहे, 3 मिनिटं आणि 4 सेकंदामध्ये तुम्हाला कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर तुमचं लॉंग जंप आणि हाय जंप होणार आहे। त्यामध्ये लॉंग जंपमध्ये मेल करता डिस्टन्स हे 14 फीट असणार आहे आणि तुम्हाला 2 चान्स भेटणार आहे। त्यानंतर फिमेल करता 9 फीट असणार आहे डिस्टन्स आणि 2 चान्स भेटणार आहे। हाय जंपमध्ये मेल करता 4 फीट हाईट असणारे आणि 2 चान्स भेटणार आहे। फिमेल करता सुद्धा 3 फीट असणारे आणि 2 चान्स भेटणार आहेत। इथे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं 10वीचं 12वीचं जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी पण यासाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा।